हाय हॅलो नमस्कार, मी प्रियंका माझ्या कुक विथ प्रियंका मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण येळवण्याची आमटी बनवणार आहोत। तर या भाजीला कोणी कोणी डाळीची आमटी म्हणतात, हरभऱ्याच्या डाळीची, तर कोणी येळवण्याची आमटी म्हणतात, तर कोणी कटाची आमटी म्हणतात। तर आम्ही याला कटाची आमटी किंवा येळवण्याची आमटी, कारण की आपण जे पुरण शिजवलेलं असतं आणि त्याच्यावरती जे पाणी राहतं तर त्या पाण्याला आम्ही येळवणी म्हणतो, म्हणून आम्ही याला येळवण्याची आमटी असं नाव दिलेलं आहे। तर बघा, कढीत लसूण नकलून टाकायचा, कढीपत्ता टाकायचा, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर, आणि हे वाटण ताजंच असायला पाहिजे, कारण ताज्या वाटणाची भाजी जास्त चवीची आणि चवीला छान लागते, त्यामुळे एकदम ताजं वाटण टाकायचं। तर बघा, भाजीच्या पळीने मी 2 पळ्या तेल टाकलेलं आहे, कारण की येळवण्याची आमटी भरपूर करायची होती 10 ते 15 माणसांसाठी, त्यामुळे 2 पळ्या तेल वापरलेलं आहे। आणि याच पळीने मी आलं लसणाची पेस्ट आणि हे पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा, थोडंसं लसूण आणि 1 पळी कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि खोबरं, तर त्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 1.5 चमचा आपला घरगुती काळा मसाला टाकायचा आहे, तसंच कांदा लसूण मसाला, आणि हळद एकदम छोट्या चमच्याने हळद 1 चमचा। अशा प्रकारे आपल्याला सर्व मसाले वापरायचे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीचा मसाला वापरू शकता याच्यामध्ये। तर मसाला चांगला भाजून घ्यायचा तेलामध्ये व्यवस्थित। मसाला ज्यावेळेस तेलामध्ये व्यवस्थित भाजला जातो तर तरी एकदम छान येते, आणि चवीपुरतं मीठ टाकायचं, ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित मिश्रण भाजून घ्यायचं आहे, आणि जे येळवणी निघलेलं आहे ते या मिश्रणामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे। तर बघा, एकदम घट्ट येळवणी झालं होतं, थंड झाल्यानंतर ते घट्ट होतं, त्याच्यामुळे आमटी करताना सुद्धा आपल्याला जास्त घट्ट करायची नाही, पातळ करायची। ज्यावेळेस ती आमटी थंड होते त्यावेळेस त्याला थोडासा दाटसरपणा येतो। तर कोण कोण अशा पद्धतीनं आमटी करतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मैत्रिणींना शेअर करा। तर आता आपल्याला याच्यामध्ये अजून पाणी टाकायचं आहे, कारण आमटी घट्ट आहे। आता तुम्हाला वाटत असेल की आमटीला तरी आली नाही, पण ज्यावेळेस आमटी चांगले उकळती आणि चांगले उकळल्यानंतर मग त्याला तरी येते, त्यामुळं एकदम बारीक जाळावरती व्यवस्थित। तर बघा, तर ही आमटी मी मेन सांगायचं राहूनच गेले, तर ही आमटी चुलीवर बनवलेली आहे। चुलीवरचे सर्वच पदार्थ एकदम चविष्ट लागतात। तर बघा, अशा पद्धतीनं आमटीला मस्त अशी तर्री आलेली आहे। तर ही आमटी तुम्ही याच्यामध्ये लिंबू पिळून खाऊ शकता, लिंबाने अजूनच जास्त चव येते। तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बनवता का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। चला तर मग नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।